तपा पैलवान साईडचे लोक विनंती बसा त्यांना पंचाने 1 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. या 1 मिनिटामध्ये जर पॉईंट निघाला तर ती गदा तिला दिली होती. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की बजरंग बली की जय श्रीराम जय श्रीराम. अबकी बार वैष्णवी पाटील कधीची मानकरी ठरले. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. आणि खास करून या सर्व महिला बंधूंच्या पिढीला देखील आपण त्यांच्या आई वडिलांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. मी अंबिका अपूर्वा अरुण घरत, वैष्णवी पुष्पा दिलीप पाटील. अमेगा घरात तिचा गदा देऊन सन्मान होतोय. गत वर्षीची महाराष्ट्र उपमहाराष्ट्र केसरी यांचे आई आणि वडील दिलीप दादा आपण यायचंय. खरोखर त्यांनी या गावामध्ये पहिलं एकही पैलवान असताना मित्रांनो आपल्या सांगू इच्छितोय जो गावामध्ये सध्या एकही पुरुष खेळाडू नसताना त्या गावामध्ये उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बनली आणि आज ती नॅशनल चॅम्पियन आहे. आपल्या महाराष्ट्राला राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये मेडल मिळवून देणारी महिला खेळाडू आपली मलंगार विभागातील मांगरुळे गावची सुद्धा त्यांचे आई वडील दिलीप दादा पाटील इथे उपस्थित. अंबिका अपूर्वा अरुण घरत, वैष्णवी पूजा दिलीप पाटील यांना देखील विनंती करतो की आपण या मंचात यावं. प्रांजल परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य असं परेश ठाकूर केसरी या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते आणि याच्यामध्ये मांगरुळची सुपुत्री वैष्णवी पाटील हिचा महिला कुस्तीमध्ये यांनी सामना हिने जिंकलेला आहे. तिचे आई वडील देखील या ठिकाणी आहेत. कशा रीतीने त्यांच्या भावना या ठिकाणी ते आपल्याला जाणून घ्यायचे. सुरुवातीला वैष्णवीचं मी या ठिकाणी अभिनंदन करील. तुझं या ठिकाणी अभिनंदन. आज एक नॅशनल चॅम्पियन म्हणून तुझी ओळख आहे. आजची कुस्ती देखील सामना तू जिंकलेला आहे, कसं काय वाटतं? सर्वप्रथम परेश ठाकूर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला इथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझी कुस्ती आयोजित करण्यात आली त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार. आणि मला इथे बोलवून मला एवढं प्रोत्साहन दिल्याबद्दल खूप चांगलं वाटतंय. अजूनही पुढे जावं अशी मनात भावना निर्माण होते आणि आपल्या जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव पुढे घेऊन जाण्याची अजूनही खूप खूप इच्छा होईल. आणि थँक्यू सो मच. पण मला एक गोष्ट विचारायची की अशी कारकीर्द तुझी भारीत आहे, परंतु अशा वेळेला तुझ्या शालेय जीवनाकडे दुर्लक्ष होतं का? सध्या काय करत, कितवीला आहेस तू? सध्या मी BA थर्ड इयरला गेली आता. ओके, मग आता अभ्यास आणि कुस्ती ह्या दोन्ही कसं काय तुला जमतं? अभ्यास तर चालूच आहे. कुस्ती सकाळ संध्याकाळ 2 टाइम कुस्तीचं प्रॅक्टिस असते आणि जो वेळ मला भेटतो त्यावेळेमध्ये मी अभ्यास करते. आणि माझं कॉलेज, मी BK बिर्ला कॉलेज कल्याण इथे शिकत आहे आणि तेही मला खूप सपोर्ट करतात या कुस्तीसाठी आणि अभ्यासासाठी. अतिशय ग्रामीण भागातून आलेले आहेस आणि नॅशनल लेवलला पोहोचते, तेव्हा आई वडिलांचं सपोर्ट या सगळ्या गोष्टीचं किती महत्व वाटतं? सर्वात आधी तर माझ्या वडिलांचं खूप सपोर्ट आहे मला. कुठल्याही गोष्टीत, अभ्यासाच्या गोष्टी, स्पोर्ट्सच्या गोष्टी झाल्या त्यात मला खूप सपोर्ट आहे त्यांचा. मी कुठे कुस्ती हरली तरी ते मला असं माझं मन नाराज होऊन देत नाही. अजूनही प्रोत्साहन कर की नाही, नेक्स्ट टाइम अजून मेहनत करू, आपण अजूनही प्रयत्न करू. तर तशा रीतीने मी या स्टेजवर पोहोचली आहे. आणि तसेच मात्र समाज आणि आपले
आपल्या समाजी खूप मला प्रोत्साहन देतं. ज्यावेळेस मी उपमहाराष्ट्र केसरी झाली त्यावेळेस आपल्या समाजाने खूप मला खूप हेल्प केली, खूप प्रोत्साहन दिलं, त्यासाठी थँक्यू. ही आगरी समाजाची सुपुत्री वैष्णवी पाटील हिचं मनापासून अभिनंदन. तिचे वडील देखील आहेत, तर त्यांना काय वाटतं बरं आज खऱ्या अर्थाने मुलाने नाव वडिलांचं नाव उंचावलं ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु आपल्या मुलीने वडिलांची मान उंच केलेली आहे, किती अभिमान वाटतो. हे आगरी कोल्यांची शान आहे. मी दिलीप पाटील तिचा वडील आहे. ही आगरी कोल्यांची शान आहे आणि आपल्या मराठा समाजाने आगरी कोल्यांनी खूप तिला मान दिलाय, सन्मान दिलाय आणि तिची अशी इच्छा आहे आमची की तिने अजून पुढे ऑलिम्पिक पर्यंत जावं असं आम्हाला वाटतं. बरं त्या ठिकाणी आई देखील आहेत त्यांच्या. बरं मुलीनं खरोखर आई वडिलांची मान उंचावलेली आहे, काय वाटतं, किती आनंद होतो. इंटरनॅशनल पर्यंत तिला पोहोचवायचे आम्हाला. नाव काय आपलं. पुष्पा दिलीप पाटील. काय वाटतं तुम्हाला. अजून खूप पुढे जायचं आहे आम्हाला, इथे शिकवत आहे अजून इंटरनॅशनल पर्यंत नेण्याचा आमचा विचार आहे. आई वडिलांचा हा सपोर्ट असतो आणि त्यामुळे तिला खरोखरच आपल्या मुलीनं आपलं नाव उंचावलेलं याच्यापेक्षा वेगळा आनंद कुठला असला, वेगळा अभिमान कुठला असला. तुम्हाला ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर काय वाटतं त्याबाबत तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे प्रभात काम होते. धन्यवाद. वेदिका पवारचे कोच पुढे असलेली व्यासपीठावरती यायचं, आपला सन्मानित या ठिकाणी होतोय. बघा मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या माध्यमातून कुस्ती लावली वेदांतिका पवारचे कोच कोळी साहेब दुसरीकडे सांगायचं म्हणलं तर मयुरेजी नेतकर साहेब. मयुरेजी नेतकर साहेबांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण करण्यासाठी केलेली आहे आणि त्यांनी घेतलेला निर्धार, त्यांनी घेतलेला हातामधलं पराग हे सदैव प्रेक्षक साक्षीने करून दाखवलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय की त्यांच्या शुभ हस्ते अविनाशी कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते ही कुस्ती लावली गेली आहे. फार चांगली कुस्ती आकड्यावरती लागते. प्रत्येक बघा एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर. प्रतीक भंडारी ठाण्याचा पैलवान आणि सौरभ पाटील कोल्हापूर दोन्ही नॅशनलचे पैलवान गदेवरतीला गेली ही कुस्ती. नेपाळ देशातले प्रेक्षणीय कुस्ती म्हणून जी कुस्ती गंडी गेलेली आहे आणि आत्मा लागून राहिलेली आहे असा पैलवान देवा थप्पा नवीन चव्हाण. बघा सर, इथे मात्र आपल्याच या विभागामधील, आपल्याच या परिसरामधील, या पंचकृषीमधील एक तरुणी जिची मात्र रोमानियासाठी कुस्तीसाठी निवड झालेली आहे. सर्वाधिक अभिमानाची गोष्ट श्रुती श्रीनाथ हिचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. तर विनंती असेल श्रुती श्रीनाथ, आपण याच्या व्यासपीठावरती नुकती जिची निवड रोमानियामध्ये कुस्ती या खेळासाठी झालेली आहे, तर तिचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातो. पुढील कुस्तीसाठी तापा पैलवान नवनीत चौहान पहलवान को विनंती आप आखाड़े में आ जाइए. पहलवान देवा थापा नेपाल और पहलवान नवीन चौहान हिमाचल प्रदेश, दोनों पहलवान को विनती है आप आखाड़े में आ जाइए. कुछ ही समय में आपकी कुस्ती लगने वाली है. ज्या कुस्तीच्या आपण आतुरतेने वाट पाहतोय, ज्या प्रेक्षक वर्ग या ठिकाणी ज्या जागेवर बसले ती जागा प्रेक्षकांनी सोडली नाही आणि ज्या कुस्ती आपण युट्यूबवर नेटवरती जी पाहत होतो ती कुस्ती आपण लाईव्ह आपल्या डोळ्यासमोर पाहणार आहोत. अशी कुस्ती आपल्या डोळ्यासमोर येते. देवा थापा पैलवान नेपाळ आणि पैलवान नवीन चौहान हिमाचल प्रदेश. 2 मिनिटं थांबा, आतमध्ये घेऊन आले काय गर्दी करू ती कुस्ती होत्या. काही कोणी गर्दी करून कमी टाळी पाहिजे. आज परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा परेश ठाकूर केसरी या भव्य कुस्तींच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचंड गर्दी या सोहळ्यासाठी, खरं म्हणजे सोहळा असं म्हणावं लागेल यासाठी आहे. आणि आज या कुस्तींचा आनंद लुटण्यासाठी याचा जणू समुदाय पाहता त्यानुसार निश्चितच तुम्हाला लक्षात येईल की किती आयोजन याचं भव्य दिव्य आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या ह्या कुस्त्यांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले. हा मातीतला खेळ कशा रीतीने निवडला. कुस्ती हा खेळ आपल्या पनवेल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. पनवेल ग्रामीणमध्ये अनेक असे या इथे स्पर्धा होत असतात आणि त्याचबरोबर मोठ्या कळंबुली या इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतात. तर कुस्ती हा खेळ आहे त्याचा दर्जा वाढावा आणि जितका लोकप्रिय खेळ आहे तेवढंच मग आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती सुद्धा यश भेटावं
यासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी ज्या विजननी या इथे पनवेल विभागामध्ये काम करत असतात त्याच विजनने मग या कुस्ती खेळाचा सुद्धा इथे लोकप्रियता, मान, सन्मान आणि यश हे सुद्धा उंचावं, वाढावं म्हणून आपली 6 वर्षापूर्वी तयार झालेली पनवेल महानगरपालिका, या पनवेल महानगरपालिकेचे प्रमुख खेळ म्हणून कुस्ती आणि बॅडमिंटन हे पुढे यावेत असं वाटलं. कुस्ती हा खेळ आपल्या मातीतला आहे आणि म्हणूनच हा मातीतला खेळ आहे आणि त्यामुळे कुस्ती खेळामध्ये जे कुस्तीपटू असतात त्यांची शरीरयष्टी ही त्यांचे पालक, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र, त्यांच्या समाजातील सर्वांसाठी नेहमी आदर्श असतात आणि त्यामुळे चांगल्या सुदृढ शरीरयष्टीचा आणि चांगल्या शारीरिक स्वास्थ्याचा नेहमीच प्रचार व प्रसार होत असतो आणि त्यासाठीच कुस्ती ही वाढावी आणि कामोट्यामध्ये आणि कळंबोलीमध्ये यासाठी येथे अतिशय लोकप्रिय असा वर्ग आहे. तर मग या इथेच अशा प्रकारची कुस्तीची स्पर्धा आयोजित करावी असं युवक वर्गाकडून नेहमी मागणी होत होती. माननीय बळीशेठ, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बळीशेठ यांनी संकल्पना इथे एक कल्पना इथं मांडली होती की आपण थापा यांना आणू आणि स्पर्धा आपण इथं घेऊया आणि त्याच्यामुळे या इथे कुस्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होऊ शकेल. कुस्तीचा म्हणजेच क्रीडा स्पर्धांचा आणि शारीरिक मेहनतीचा प्रचार व प्रसार होईल आणि त्याचा फायदा युवा वर्गाला आणि एकूण एक आपल्या या सर्व समाजाला होऊ शकेल. या दृष्टीने म्हणूनच आज इथे सामने हे भरवलेले आहेत. या इथे माननीय रामचंद्र ठाकूर साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार निरंजन डावकरे साहेब, माननीय अतिशय लोकप्रिय असे कुस्तीपटू थापा आणि त्याचबरोबर इतर मोठे मोठे कुस्तीपटू हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. मे महिन्याची एवढी गरमी असूनही या इथे एवढा असं सांगता कुस्तीपटूंचा या इथे सहभाग लाभला. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आपण पाहत आहोत की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे हा सर्व नागरिक इथे आलेले आहेत. फक्त पुरुष नाही तर महिला वर्ग आणि सर्व वयोगटातील नागरिक या इथे आलेले आहेत. खरोखरच हा एक कुस्तीबद्दलचं प्रेम आहे. या कुस्ती प्रेमाला आपण या इथे यशामध्ये आणि मेडल्सच्या स्वरूपामध्ये आणि या कुस्तीचा फायदा ह्या सर्व तरुणांना मग त्यांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये सुद्धा होऊ शकेल. म्हणजेच त्याच्यामध्ये मग नोकरी असेल, रोजगार असेल आणि त्याच्या सोबतीने मग त्यांच्या चांगल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा होऊ शकतो असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. म्हणूनच ही कुस्ती स्पर्धा भरवलेली आहे आणि मी कामोठेवासीय आणि पनवेलवासियांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय जबरदस्त असा इथे प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. जबरदस्त असा या इथे त्यांचा सहभाग हा लाभलेला आहे. मी खरोखर कामोठेकरांचा आणि एकूण एक पनवेलकरांचा मी आभार व्यक्त करतो. खरोखरच म्हणजे या कुस्तीला राजाश्रय दिला आहे आपण असं म्हणूया. इथे आमदार प्रशांत ठाकूर साहेब देखील आहेत. मला असं म्हणायचं की कुस्तीला तुम्ही राजाश्रय दिला असं म्हणता येईल. तुमचा मुलगा देखील याच्यामध्ये तो देखील मेहनत घेतोय, म्हणजे तो देखील या ठिकाणी नितलस गावामध्ये जो आखाडा आहे तिथे प्रॅक्टिस करत असतो. खरोखरच हे भव्य दिव्य आयोजन तुमच्या देखील तिथनं कुठेतरी त्याची प्रेरणा होती का? परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे कुस्त्यांचं आयोजन आणि रामचंद्र ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटनचं आयोजन ही त्यांची संकल्पना होती. त्या अनेक खेळांना परेश ठाकूर हे सातत्यानं प्रोत्साहन देत असतात आणि त्यांचे सर्व सहकारी अशा सर्व खेळांच्या आयोजनामध्ये त्यांचं सहकार्य करत असतात. गेली अनेक वर्ष मॅरेथॉनसारखी खारघर मॅरेथॉनसारखी स्पर्धा त्या आयोजनासाठी परेश ठाकूर हे पुढाकार घेतात आणि त्यांच्याबरोबरनं संपूर्ण टीम ही त्यांना यासाठी पाठबळ देत असते. त्यामुळे मी या आयोजनाबद्दल त्यांचं आणि आमच्या सर्व युवा सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आजच्या घडीला आमदार हा काही राजा नसतो, त्यामुळे आमदाराचा मुलगा कुस्ती खेळतो याचा अर्थ तो राजाश्रय दिला असं घडत नाही.
त्याला तो खेळ आवडतो आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय की इथं शहर तालुका ग्रामीण दोन्ही भागातले लोक अतिशय उत्साहानं इथं सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे हा खेळ वाढला पाहिजे. आपला मराठी मातीतला खेळ आपण म्हणतो. सन्माननीय निरंजन डावकरे साहेब हे सुद्धा आज आपल्याला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे या खेळाची लोकप्रियता जनमानसात आहे, मराठी माणसांमध्ये विशेषत्वानं आहे, देशात ती आहे आणि त्यामुळे ती वाढत राहिली पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जे काही केलं पाहिजे ते करण्याच्यासाठी आम्ही सातत्यानं सोबत आहोत. जरी ते बोलत असलं की राजाश्रय नाही, परंतु आमदारांचा मुलगा जेव्हा कुस्ती घालतो तर निश्चितच इतर लोकांना देखील त्याची उत्सुकता राहील आणि त्याच्याप्रती ती आकर्षण देखील वाढू शकेल असं मला वाटतं. तर त्यांचा मुलगा आहे, त्याला त्याच्याशी देखील मला बोलायचं आहे जरा, ज्याला कुस्तीविषयी प्रेम आहे असं साहेब बोलत होते. अंतिम कुस्तीसाठी सन्माननीय आमदार बरं, तुझ्याविषयी थोडी ओळख करून दे ना जरा. माझा कुस्ती 2021 मध्ये शिकवली गेली आहे. माझे रुपेश सर आहेत, त्यांच्यामुळे मी कुस्ती शिकत आहे. ते माझं प्रत्येक डाव शिकवत आहे आणि एकदाच नाही खूप वेळा शिकवत आहे. त्यामुळे मी पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये खूप वेळा कुस्ती खेळलो आहे आणि आता माझी 10वी आहे म्हणून मी एवढं आता कुस्ती खेळत नाही, पण आता मी खेळणार पुढच्या वर्षी, कारण आता माझी 10वी आहे, मग माझा अभ्यास करणार. भविष्यात कुस्तीमध्ये अजून जास्त लक्ष द्यावं असं वाटतं का? नाही, मी हे माझी आवड म्हणून केले, एक क्रीडा खेळायला पाहिजे असं मला वाटते. आमच्या सगळ्यांना खेळावी आहे आणि त्याच्यामुळे आपले शरीर हे स्वस्थ राहते, त्यामुळेच मी खेळतो. बरं, तुझं नाव? अपूर्व या ठिकाणी अपूर्व ठाकूर. तर शेवटची कुस्ती आपल्याला पाहिजे. तत्पूर्वी अजून एक प्रतिक्रिया घ्यायची, म्हणजे कुस्तीला राजाश्रय मिळतो असं आपण म्हणतो आणि ते राजाश्रय जे आहे ना ते आमचे DB म्हात्रे साहेब असतील. 2 मिनिटं. म्हणजे कुस्तीला राजाश्रय तुमच्यासारख्या लोकांमुळे मिळतो. आज तुम्ही कुस्तीचे शौकीन आहात आणि त्याच्यामुळे असे व्यासपीठ मिळत असतो. आजची ही भव्यदिव्य अशी कुस्ती या ठिकाणी आहे, त्याविषयी थोडक्यात परेश ठाकूर केसरी हे जे कुस्तीचे सामने आयोजित केले त्याविषयी थोडक्यात काय बोला? खऱ्या अर्थाने आज परेश दादांच्या वाढदिवसानिमित्त जे लाल मातीचे जे कुस्तीचे सामने खेळवले जातात, खऱ्या अर्थात हा विलुप्त होणारा खेळ आहे. परंतु आज खूप अशा प्रमाणात लाल मातीच्या कुस्त्या व्हायला लागल्यात आणि असं व्यासपीठ जेव्हा निर्माण होतं तेव्हा खरोखर खेळाडूंना एक नवीन उत्साह वाटतो. आज मी माझा स्वतःचा आखाडा आहे, मी आखाडा चालवतो, त्या ठिकाणी पाहतो की लाल मातीमध्ये जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांचा एक उत्साह वेगळाच असतो आणि कुठंतरी क्रिकेट, टेबल टेनिस याच्यापेक्षा वेगळा खेळ म्हणून या खेळाला लोक आता जास्त पसंती द्यायला लागलेत असं मी नक्की म्हणू शकेल. पण तुमच्या सारख्यांनी या खेळाला प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे अजूनच तो लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच. तर या ठिकाणी बावनजे गावचे सरपंच DB म्हात्रे साहेब होते आणि ते देखील कुस्तीचे शौकीन आहेत. कुस्तीचा प्रचार प्रसार व्हावा, तो आपल्या मातीतील खेळ आहे, यासाठी अशा लोकांनी निश्चितच त्याला पाठिंबा दिला पाहिजे असंही या ठिकाणी म्हणता येईल. शेवटचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि तो शेवटचा जो सामना आहे तो देखील या ठिकाणी पाहिला जाईल. निश्चितच त्या सामन्याचा देखील आपण आनंद घ्यावा. जिथे बसला हा तिथे स्तब्ध उभं राहायचंय. हृदयाचे ठोके जणू काय थांबतील ती काय पापणी लवते केलाय लवते तोपर्यंत रिझल्ट लागण्याची शंका इथे नाकारली जाणार नाहीये. सर्वाधिक अमूल्य, सर्वाधिक महत्वाची आणि प्रत्येकाच्या काळजाला भेडसून जाणारी कुस्ती ही शेवटच्या क्षणामध्ये येऊन थांबली आहे आणि जवळजवळ आपण पाहतोय मित्रांनो, मागे काही दिवसांपासून ज्या कुस्तीची चर्चा संपूर्ण पंचकृषीमध्ये होती तो शेवटची घटका आता तुमच्या डोळ्याच्या समोर येऊन थांबली आहे. त्यामुळे मित्रांनो, आज संपूर्ण दिवसभर तुम्ही मायबाप जनतेने आम्हाला प्रचंड मोठी साथ दिली आहे. शेवटचे काही क्षण उरलेले आहेत आणि या शेवटच्या काही क्षणांमध्ये तुमची ही साथ आम्हाला जर का लाभली तर निश्चित स्वरूपाने तुमचं मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करेन. पनवेल केसरी 2024 आदरणीय परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे जबरदस्त असं मोठं कुस्तीचं अधिवेशन कामोठेच्या नगरीमध्ये पहिल्या वडिलांना गेलं साकारलं गेलं. याबद्दल कामोठे युवा मोर्चा, रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन, त्याचबरोबर पनवेल तालुका कुस्ती असोसिएशन तुमचं मनस्वी आभार आभार आभार. चलो पंच
समोरचे लोक बसा. सर गोपी सरपंच कोण देत एक नंबरला. या स्पर्धेत ज्यांचं योगदान लाभलेलं आहे अशा सर्वांचं आयोजकांच्या वतीनं शब्दसुमनाने सहर्ष छानसं स्वागत करतो. त्याचबरोबर रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ असेल, पनवेल तालुका कुस्तीगीर संघ हे सर्वांचे पंचमंडळी आमचे सर्व पंचमंडळी एकच मिनिट गणेश पाटील असेल, प्रज्वल ढोणे असतील, मैदानाच्या आतमध्ये काही जण उभे आहेत. प्लीज बसून घ्या. पाचशेला कुस्ती दिसत नाहीये. बॅरिकेडच्या बाजूला देखील उभे आहेत. त्यांना विनंती करतो जयनेंद्र पाटील असतील अशा बघा सर्व प्रशांत दादांकडून विनंती आली आहे. एक विनंती करतो, प्रशांत दादांकडून विनंती आली आहे. मैदानाच्या आतमध्ये जे उपस्थित उभे आहेत त्यांनी कृपया बसून घ्या, नाही तर बाहेर या. बघा आमदार साहेबांना जर का विनंती करावी लागत असेल तर प्लीज कृपया करून आपली जबाबदारी आपण चोख सांभाळायची. अगदी बरोबर. रुपयाची पावशे सर तिथे खाली बसवा. लोक ही समोरची लोक खाली बसवा. कुस्ती तापा पैलवान काही बोलतोय. 2 मिनिटं शांतता राखा. हेलो, सबसे पहले तो यहाँ जितना भी जनता है मेरी तरफ से प्यार भरा नमस्कार. और हमारा राम शेख ठाकुर जी और हमारे प्रसन्न दादा ठाकुर जी और हमारे परेश जी ठाकुर साहब, आपका जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं से. और इस आपके जन्मदिन के शुभ अवसर पर इतना बड़ा दंगल करवाया आपने, हमें बुलाया, बहुत बहुत धन्यवाद. और यहाँ का जितना जनता है, मैं बहुत जगह तरह तरह की जगह में कुश्ती लड़ने गया, लेकिन जो प्यार मुझे यहाँ का जनता ने दिया, इतना प्यार मुझे कहीं पे नहीं मिला. और आप लोगों मुझे बघा कुस्तीच्या क्षेत्रामधला छोटा पॅकेट बडा धमाका आलाय मैदानाच्या आतमध्ये. हाइट कम फाइट ज्यादा. और जी छत्रपति शिवाजी महाराज की जय और जय महाराष्ट्र, जय श्री राम. धन्यवाद. आता मात्र कुस्ती पहा. जरा शांत राखा. बघा जशी कुस्तीला सुरुवात होईल ताण्यांचा कडकडाट झाला पाहिजे. त्या जोरदार ताऱ्या मित्रांनो कुस्तीसाठी या आयोजनासाठी आणि शेवटच्या दंगलसाठी. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की वंदे भारत माता की. हो बघा कुस्ती फार चांगली कुस्ती आहे. कुस्तीचा आनंद घ्या. रंगे रंगाला शिरंग अवघाची रंग आता झाला का. मान्यश्री परेशजी ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या ताबोटे नगरीमध्ये, खास करून रायगड जिल्ह्यात ही ऐतिहासिक कुस्ती देवा थप्पाची होती. हो हात घ्या. बाजूला जिल्हा कुस्तीचा निकाल नाही. हो आवाज बोल बजरंग बली की. हात घ्या. कुस्ती हा चांगली कुस्ती आहे. बघण्यासारखी कुस्ती आहे. होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती. दोन्ही पायाला निकाल लावलेला नेपाळचा जगप्रसिद्ध असा देवा थप्पा. आणि नरेंद्रजी चौहान हिमाचल प्रदेश अश्विन सुंदर कुस्ती. काही होऊ शकतं काही. कुस्ती बसलेला धावनावाची उकल चालू झालेली आहे. अर्धा तास कुस्ती झाली. अर्धा तास. हो
पुढचे लोक सायकल हा पाठीमाग कुस्ती दिसू दे. देवा थपावरती चौहान पैलवानाचा कब्जा, छातीचा बोजा पाठीवरती आहे, हाताचा घुटणा मानावरती आहे. काही होऊ शकतं, काही परत घुटणा नावाची प्रकार. हो समोरचे लोक बसा खाली. काही झालं तरी निकाल घेऊनच जायचा. चला 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 परत टाळी वाजून दोघांना शुभेच्छा द्या. पुन्हा समोर कुस्ती. हा लढण्याची आहे ते बघा. पुन्हा येते रिपोर्ट. देवा थप्पाचा नवीन चव्हाणवरती कब्जा. पत्रकार मित्र लेखनात तयार केला. परत खालून निघून गेलेला आहे नवीन चव्हाण हिमाचलचा. छातीचा बोजा पाठीवरती आहे, हाताचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे. पंच मंडळी सतर्क राहा. कुस्ती पहा. समोरची धरेला समस्या वागा. अतिशय सुंदर. चले 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 पहलवान जी. हो अरे बापरे. अरे पुन्हा समोरासमोर कुस्ती. चले चले पहलवान कुस्ती कीजिए, कुस्ती कीजिए. दोन्ही पायाला निकाम लावलेला नेपाळचा देवा अति सुंदर खऱ्या अर्थानं मान्य आदरणीय प्रयोजी ठाकूर साहेबांना सहकारी आर पार कुस्ती होणार. पार पुढचे खाली बसा. पुढचे लोक खाली बसा. परत हो पहलवान मारने का नहीं पहलवान मारने का नहीं. पहलवान मारने का नहीं. समोर लोक बसा. समोरची पब्लिक जरा खाली बसा. समोर खुर्ची त्याचे उभे करून विनंती आपण थोडी खाली व्हा. स्टेजवरील मान्यवरांना कुस्तीचा आनंद घेतला. अरे अशोक दादा आपली पब्लिक वर मागे. पहलवान मंडळी हॅलो. अभय कुठे भाई. समोरची लोक बसा. पंचमंडळी थोडी साईडला. समोरची लोक बसा. सुंदर कुस्ती. अहो बगलडूब करून पाठवरती गेला. नाव त्याचं नवीन चव्हाण हिमाचल प्रदेशचा. सोनार हाताची सांड काढलेली आहे. देवा थप्पा म्हणजे कुस्तीतला जादूगर आहे. जादूगर विषारी नाग आहे. अरे पीछे तो देख, पीछे देखो.
एक हो. हा चला कुस्ती करा. प्रेक्षणीय कुस्ती गोल देण्याचा प्रयत्न. चल परवान कुस्ती कीजिए. हो 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 धन्यवाद. समोरची लोक विनंती बसा. हे मैदान मान्य युवा नेते परेजी ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चला 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 पहिलं कुस्ती. हा कुस्ती पहा. अति सुंदर कुस्ती आखाड्यावरती आज कामोली नगरीमध्ये प्रथमच एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती. महाराष्ट्राची संस्कृती जपायची. पैलवान हातापाय करायची नाही. मातीतील कुस्ती डावपेचानं खेळायचे. सुंदर कुस्ती. कुस्ती करने का प्यार से करने का झगड़ा करने का नहीं, पापा मारने का नहीं, ऐसे करने का है. धक्का मुक्की नहीं करने का. कुस्ती धक्का मुक्की नहीं. कुस्ती लड़ो कुस्ती लड़ो. कुश्ती लड़ने का पहलवान लोगों का मनोरंजन करने मारना नहीं एक दूसरे को. लड़के तो अरे वाह अरे वाह. हो सुंदर. हो मानेवर आपली इटुळ व्हायला लागलेला. खुर्ची बसा ना. खुर्ची लोक बसा. समोरची लोक बसा. एक्झॅक्टली पोझिशन. हो समोर लोक बसा. समोर लोक बसा. मयुरेश नेतकर चला युवा मोर्चा सगळं वरती पाठवा. इकडे सगळं वरती पाठवा. सगळं इथं पाठवा. इथून वरती कोणी उभा नको. आधी जमिनीवर बसू द्या. बघा साहेब सौरभ पाटील आपलं बक्षीस स्टेजवर दिलं जाईल याची नोंद घ्या. सौरभ पाटील आणि प्रतीक भंडारी आपण एक 5 मिनिटं थांबा. कुस्तीचा प्रयत्न राहतो. दोघांचा मान सन्मान आणि जे आपल्याला कथा आहे ती देण्यात येईल. हा अगदी बरोबर. तपा पैलवान साईडचे लोक विनंती बसा. त्यांना हटके.
सर्व पंचांचं मनपूर्वक आभार. सर्व पंच मंडळी या स्टेजवरती साहेबांच्या हस्ते आपला सन्मान होतोय. सर्व पंच मंडळी चला लवकर. गोपी सर, खऱ्या अर्थात तुमचं देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. सर्व पंच मंडळी चला. पुढे एकाचं वैयक्तिक नाव घेत नाही. त्याचबरोबर जेवढं पंच आहेत त्या सर्वांची विनंती आहे, आपण स्टेजवर गोपी यायचं. सर, आज आपल्यासाठी जाधव सर स्पेशली आले. पहाडी आवाजाच्या माध्यमातून या मातीला मात्र निवेदक लाभला गेला. याबद्दल जाधव साहेब तुमचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. सभी नेपाली भाई एक हो गए और सर्व पंच मंडळीला विनंती आहे स्टेजवर चला. सर्व पंचांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं. सर्व पंचांना विनंती कोणाचा आहे. चष्मा सापडलाय? चष्मा बघा, चष्मा कोणाचा सापडलेला आहे तर असं तुम्ही घेऊन जा. नंबरचा चष्मा आहे, कोणाचा असं तरी घेऊन जायचं. शेवटची काही क्षण आहे, त्यामुळे सगळ्यांचा आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आता संपूर्ण कार्यक्रमाच्या खाली लाभवला गेला. अर्थातच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर रायगड कुस्ती असोसिएशन यांचा आभार. पनवेल तालुका कुस्ती असोसिएशन यांचे आभार. आणि कामोडी शहर यांचे देखील मनपूर्वक आभार. भैरजी टेक्कर साहेब, त्याचबरोबर जाधव साहेब, त्याचबरोबर कोणाचा चष्मा सापडला कोणाला असं तरी घेऊन जायचं. गौरवजी नाईक साहेब, या सर्वांचे मी मनाच्या अंतर्गत आभार व्यक्त करतो. तालुक्यातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो, कारण की तुमच्या माध्यमातून एवढं सुंदर आयोजन आज इथे केलं गेलं. गोपी सर व्यासपीठावरती बक्षीस वितरण होते. त्या दोन पैलवानांची नावं घ्यायची आणि ती सौरभ पाटील या स्पर्धेचा अंतिम विजेता. सौरभ पाटील त्याचा गदा देऊन सन्मान होतोय आणि उपविजेता प्रतीक भंडारी ठाणे आणि कोल्हापूर अशी झालेली कुस्ती. सौरभ पाटील नॅशनल चॅम्पियन, खेलो इंडियाचा गोल्ड मेडलिस्ट, सन्माननीय कर्षजी ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते गदा देऊन सौरभचा सन्मान होतोय. त्याची नाईक सर नंबरचा चष्मा आहे, कोणी वयस्कर माणसाचा असावा. घेऊन जायचं आहे. जो सामना झाला होता, ज्या ती लढत झाली होती आणि मगाशी पावर बँक सापडलेले कोणाला घेऊन जायचं. चला सौरभ पाटील हा ठरतोय पनवेल केसरीचा विजेता. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरीमध्ये देखील त्याने नुकतेच त्याच्या गटामध्ये त्याने धुलक पटकावली. अतिशय दर्जेदार असा नॅशनल